मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आजची बातमी खूप मोठी आणि आनंदाची आहे। जर तुमच्या घरात मुलगा किंवा मुलगी शिकत असेल, कॉलेजमध्ये असेल, ITI करत असेल किंवा पुढील शिक्षणाचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महाराष्ट्र शासनाने 5 जून 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केलेला आहे। मित्रांनो, अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मुलांना शिकताना मोठा आर्थिक ताण येतो। फी भरणे, शिक्षणाचा खर्च करणे, वसतिगृहाचा खर्च उचलणे हे अनेक कुटुंबांसाठी कठीण होतं। आता शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचललेले आहेत। सर्वात आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। आता पाहूया या GR मध्ये नेमकं काय म्हटले। या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या शिष्यवृत्ती योजनांचाही लाभ मिळणार आहे। म्हणजे शाळेत आणि पुढील शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे। याशिवाय मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना देखील मराठा समाजातील उमेदवारांना लागू करण्यात येणार आहे। ही योजना सारथी संस्थेमार्फत राबवली जाणार आहे। आता ITI मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक मोठी माहिती आहे। शासकीय ITI मधील PPP योजनेतील जागा आणि खासगी ITI मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात येणार आहे। तसेच अनुदानित किंवा विना अनुदानित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी OBC प्रवर्गाला मिळणाऱ्या 16 बाबींच्या प्रतिपूर्ती योजनेचाही लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळणार आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थी जर परराज्यात शिक्षण घेत असेल तर त्यांनाही संबंधित योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच ज्या सर्व अभ्यासक्रमांना OBC विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती लागू आहेत त्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही त्या लागू राहणार आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कॅप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर संस्थान स्तरावर विशेष प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या शैक्षणिक सवलती लागू होणार आहेत। मित्रांनो, शासन निर्णयात आणखी एक मोठी तरतूद करण्यात आलेली आहे। OBC प्रवर्गासाठी सध्या लागू असलेल्या किंवा भविष्यात लागू होणाऱ्या शैक्षणिक सवलती, सोयी सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजालाही आपोआप लागू राहतील। पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। यासाठी MHDBT पोर्टलमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना देखील शासनाने दिलेल्या आहेत। हा शासन निर्णय शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू करण्यात येणार आहे। म्हणून तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। त्यासाठी हा व्हिडिओ लगेच शेअर करा। तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना सबस्क्राइब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।